पाहूयात पुढची बातमी जळगावमधून। उष्ट्या आणि शिळ्या अन्नापासून जळगावात बायोगॅसची निर्मिती करण्यात आली। जळगावमधल्या अनिल भोळे यांनी बायोगॅस प्रकल्प साकारलाय। गॅसचा तुटवडा असताना भोळेंचा हा अनोखा प्रयोग सध्या पाहायला मिळतो। जळगावमधल्या अनिल भोळे यांनी एक बायोगॅसचा प्रकल्प सध्या सुरू केला। गॅसचा तुटवडा असताना भोळेंचा हा अनोखा प्रयोग सध्या पाहायला मिळतो। उष्ट्या आणि शिळ्या अन्नापासून जळगावमध्ये सध्या बायोगॅसची निर्मिती केली जाते। जळगावमधल्या अनिल भोळे यांनी हा प्रकल्प साकारल्याचं दिसतंय। गॅसचा तुटवडा असताना भोळेंचा हा अनोखा प्रयोग सध्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय, कारण उष्ट्या आणि शिळ्या अन्नापासून बायोगॅसची निर्मिती केली जाते। जळगावमधल्या अनिल भोळे यांनी हा बायोगॅसचा प्रकल्प साकारलाय। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा भासत असून अनेक नागरिकांना या ठिकाणी गॅस उपलब्ध होत नसून तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे। मात्र भोळे कुटुंबीय यांना अपवाद आहे। जळगावातील अनिल भोळे कुटुंबियांतर्फे या ठिकाणी बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे। आपण बघू शकतात की हा बायोगॅस प्रकल्प या ठिकाणी त्यांनी निर्मित केलेला आहे। ज्या ठिकाणी जवळपास 20 वर्षापासून त्यांनी हा प्रकल्प या ठिकाणी निर्मित केलेला आहे। दादा, काय सांगणार? सध्या जर विचार केला तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे। तासनतास नागरिकांना रांगेत गॅससाठी उभं राहावं लागत आहे। मात्र तुम्ही याला अपवाद आहात, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव अनिल भोळे आहे। जे आता युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे, त्याच्यासाठी हे एक उत्तम सोल्युशन आहे। आम्ही तिथं मिथेन बायोगॅस बनवलेला आहे 20 वर्षापूर्वी। माझे खानावळ आहे आणि या खानावळमध्ये जे वेस्टेज निघतं, हे ताटांचं वगैरे, हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये बायोगॅसच्या याच्यामध्ये टाकतो आणि त्याच्यापासून गॅस निर्मिती होते, मिथेन गॅस तयार होतो त्याच्यामध्ये। त्याकडे जे वेस्टेज विटा वगैरे पडलेलं साहित्य बांधकामाचं, त्या उरलेल्या साहित्यामध्ये मी हा टँक तयार केलेला आहे आणि त्या ज्या स्क्रॅप टाईल्स होत्या त्या टाईल्सचे बारीक बारीक तुकडे करून सुद्धा ते आम्ही इथे बाहेरून चिटकवलेले आहे। त्याच्यामुळे हा निर्मितीचा खर्च आम्हाला बराचसा कमी झालेला आहे। साधारणतः एक 20 ते 25 हजार रुपये आम्हाला त्या वेळेला लागलेले आहे। परत फेड झाली का नेमकी? परत फेड झालेली। अच्छा, चांगला प्रकल्प आहे, चांगला प्रकल्प आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।